जे काही आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आहेत यांनी आमच्याकडे आमच्या मंत्री असून सुद्धा जो काही विकास केलाय तो विकास मात्र या ठिकाणी दिसत नाही. मित्रा काय लिहिलंय हे हे का जे आदिवासी धोरण जे विरोधी आहे ते बंद करायचं म्हणजे असं काही काय धोरण आहे म्हणजे आम्ही 15 दिवस झाले हे त्यांना निवेदन पाठवतोय, तर तुम्ही झोपेत आहात का? तुम्हाला निवेदनाचा अभ्यास नाही केला का? हे सर्वात महत्वाचं आहे ना, की तुम्ही एवढे शिक्षित असून तुम्ही जर निवेदनाचा अभ्यास करत नसणार तर तुम्ही आमच्या मागण्या कधी पूर्ण करणार? त्यांनी जो नवीन GR काढलाय तो आम्हाला पूर्णपणे मान्य नाहीच आहे. 2017ला सुप्रीम कोर्टने नोटीस काढली होती ना, की तुम्ही विशेष पद भरती करा. का विशेष पद भरती करा? कारण बोगस आदिवासी तिथे बसले होते. मग ते रिअल आदिवासी नसताना ते जर आपली नोकरी बळकावतायत, मग आमचा अधिकार नाही का? म्हणून त्याला विशेष पद भरती त्यांनी लेखली होती. जे काही हॉस्टेल्स आहेत जे जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी नाही ती आता तुम्हीच बघा ना, मांजरी सारखं जे ठिकाण आहे ते पुणे जिल्ह्यात पुणे सिटीतून खूप बाहेर आहे आणि SP कॉलेज फर्ग्युसन कॉलेज असं जे कॉलेज नामांकित कॉलेज आहेत ते सगळे पुणे सिटीमध्ये आहेत. जिथे 250 ml दूध मिळत होतं तिथे तुम्ही 200 ml करताय. जिथे 500 ग्रॅम हे मिळत होतं, चिकन मटन मिळत होतं, तिथे तुम्ही 250 ग्रॅम करतायत. म्हणजे कुठे आम्हाला काही तुम्ही मारण्याच्या ह्याच्यावर बसलायत का? पुण्यात गेले 12 दिवस आदिवासी विद्यार्थी आंदोलन करतायत. हे आंदोलन इतकं तीव्र झालंय की आता सरकारला याच्यात हस्तक्षेप करावाच लागणार. तर आपण याच आंदोलकांसोबत चर्चा करूया जिथं यांच्या मागण्या काय आहेत की बाबा त्या GR ची नेमकं भानगड काय आहे हे आपल्याला कळेल. दादा, कशासाठी चाललंय आंदोलन नेमकं? विद्यार्थ्यांच्या ज्या काही शैक्षणिक मागण्या आहेत त्यासाठी खरं तर हे आंदोलन चालू आहे. जसे की पहिली मागणी अशी आहे की जो 5 ऑगस्ट 2026 रोजी जो काही शासनाने नवीन GR काढण्यात आला तो GRच मुळात रद्द करण्यात यावा आणि जो काही 2011 साली जो काही जुना GR होता तो लागू करण्यात यावा, पण त्यामध्ये महागाई भत्त्यानुसार वाढ करण्यात यावी. ही विद्यार्थ्यांची सगळ्यात पहिली मागणी आहे. तर मित्रा, आंदोलक म्हणले की लोक म्हणतात यांना कोणीतरी पैसे दिलेत तर बाबा काहीतरी राजकीय हस्तक्षेप आहे. तर असं आहे का खरंच? आज या ठिकाणी 13 दिवस झाले उपोषण चालू आहे. साधे इथं पोरांना फॅन घ्यायला पैसे नाहीये ती. इथं हाताने पोरं मुलांना हवा घालू राहिले ती. इथं ज्या मुले बसले ती आज 13 दिवस झाले फक्त एक टाइम जेवण जेवू राहिले ती. सकाळची जेवण जेवायला पोरांकडे पैसे राहत नाही आणि हे एकदम घाणेरडे आरोप लावतात. इथं आम्ही आमच्या अधिकारासाठी बसलेलो आहे, आमच्या हक्कासाठी बसलेलो आहे. म्हणजे आमचे संविधानिक जे अधिकार आहेत, जे हक्क आहेत ते आम्ही मागत आहोत. त्यामुळे असे जे घाणेरडे आरोप लावत आहेत यांच्या बुद्धीची कीव येते. जे काही 12,500 पदभरती आहे ती पदभरती झाली पाहिजे आणि आदिवासींच्या ज्या बोगस लोकांनी जागा घेतल्या त्या जागा आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांना नक्कीच भेटल्या पाहिजे. तसेच त्याच धर्तीवर आधारित जे काही हॉस्टेल आहेत, आश्रमशाळा आहेत, अशा ठिकाणी काय केलं पाहिजे तर आमच्या विद्यार्थ्यांचा हा जो काही विमा आहे तो उतरवला पाहिजे. तो कितीपर्यंत उतरवला पाहिजे तर 10 कोटीपर्यंत उतरवला पाहिजे, अशी एक विद्यार्थ्यांची मागणी आहे. तर ताई, या 12 दिवसात काय काय बघितलंस तू, काय काय अनुभव केलास? महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा मुली ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाल्या की आम्हाला आमचा अधिकार हवाय, हक्क हवाय, त्याच्यानंतर आमच्यावर तिकडनं प्रेशर क्रिएट व्हायला लागला, वरून अधिकाऱ्यांचा प्रेशर क्रिएट व्हायला लागला. म्हणजे ते आमच्या वॉर्डनवर प्रेशर क्रिएट करत होते की तुम्ही तुमच्या गर्ल्सना बॉईज हॉस्टेलला घालवू नका. म्हणजे घालवू नका याचा अर्थ त्यांना दिवसाही प्रोटेस्टला नाही घालवायचं. मग आम्हाला विचारायचंय की संविधानात कुठे लिहिलंय की मुलींनी प्रोटेस्टला जायचं नाही जर त्या वसतिगृहाच्या किंवा कॉलेजच्या विद्यार्थिनी असतील तर? की रक्त नाती संबंध जे काही जात प्रमाणपत्र आहे ते दिलं जाते ते दिलं जाऊ नये. म्हणजेच काय तर जर बापाने जात चोरली असेल तर मुलाला पण त्या ठिकाणी शासन काय करतंय की मुलाला पण जात प्रमाणपत्र देते. तर असं जात प्रमाणपत्र रद्द व्हावं यासाठी आमची एक भूमिका आहे, ही एक मागणी आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर जे काही सेंट्रल किचन चालवलं जाते की एका ठिकाणी स्वयंपाक बनवला जातो आणि तोच स्वयंपाक अन्य ठिकाणी नेला जातो. म्हणजे 100 किलोमीटरहून जास्त भागाच्या अंतरावर तो स्वयंपाक त्या ठिकाणी वाहून नेला जातो. अशामुळे काय होतं ते आमच्या विद्यार्थ्यांना पोषक आहार भेटत नाहीये. आणि जे काही आमचे वसतिगृह आहेत, जे काही हॉस्टेल्स आहेत जे जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी नाही ती आता तुम्हीच बघा ना, मांजरी सारखं जे ठिकाण आहे ते पुणे जिल्ह्यात पुणे सिटीतून खूप बाहेर आहे आणि SP कॉलेज फर्ग्युसन कॉलेज असं जे कॉलेज नामांकित कॉलेज आहेत ते सगळे पुणे सिटीमध्ये आहेत. पहिलं तर हे आमच्यावर प्रेशर क्रिएट केलं गेलं की तुम्ही जायचं नाही. त्याच्यानंतर आम्ही वॉर्डनला न जुमानता इथे येतोय, इथे आम्ही रात्र दिवस प्रोटेस्टसाठी बसतोय, उपोषणाला बसतोय. त्याच्यानंतर आणखीन जास्त दबाव क्रिएट केला जातोय वॉर्डनांवर की तुम्ही आत्ताच्या आता तिथे जा आणि मुलींना कसं नाही कसं करून हॉस्टेलला परत आणण्याचा कट रचा. आणि अशा कॉलेजमध्ये आमच्या जर विद्यार्थ्याचा प्रवेश असेल तर त्या वेळेस विद्यार्थ्याला खूप काही प्रवास त्या ठिकाणी करावा लागतो. 2-2 तास एका साईडने जातात. म्हणजे
दिवसातले 4 तास या प्रवासामध्ये जातात आणि अभ्यासावर त्याचा परिणाम होतो. तसेच शासनाने यावर काही भूमिका घेतली नाही. 2 वेळा मुख्यमंत्री साहेबांनी, अशोक उईके जे काही आदिवासी विकास मंत्री आहेत, त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी बोलून घेतलं, पण दोन्ही वेळेत अपमानकारक भाषा वापरली गेली. तर मित्रा, हे जे लिहिलंयस, का लिहायची वेळ आली? कारण की आता सरकारने आमच्या जो GR आहे तो शिक्षणाविरुद्ध काढलाय, रोजगार विरुद्ध काढलाय. कारण की आमच्या शिक्षणाचं आता एज लिमिट केली आहे शिक्षणाची, हॉस्टेलला राहण्याची. मग जर समजा आता आदिवासी समाजाला शिकताना नंतर कळतं त्याला की गॅप पडतो हे ते, मग नंतर आपण चुकीचं फील्ड निवडली, मग त्यामुळं ते नंतर हे शिक्षणात याच्यात हे होऊ शकतं, मग त्यांना ऍडमिशन भेटत नाही. जर तुम्ही आज आम्हाला म्हणतायत की तुम्हाला कोणीतरी पैसे देत आहे, असंच करताय तसंच करताय, जर आम्हाला पैसे दिले असते तर आम्ही या ताडपत्रीच्या खाली का बसलो असतो? आम्ही पत्रे लावले असते ना वरती, तिथपर्यंत आम्ही बसलो असतो. आमचे विद्यार्थी पावसात का बसले असते? आमच्या मुली तिकडनं पावसामध्ये ट्रॅव्हल करून का आल्या असत्या? आम्ही रॅली का काढली असती? आम्ही डायरेक्ट न्यूज रिपोर्टर विकत घेऊन ना आमचं सगळं काम केलं असतं ना. त्यानंतर जो काही आमच्या मागण्या होत्या त्या काही पूर्णत्वाला त्यांनी लावल्या नाही. आमची अशी एकच मागणी आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी यावरती काहीतरी ठोस विचार करावा आणि आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांना या ठिकाणी न्याय देण्यात यावा. हीच मागणी आमची या ठिकाणाहून राहील. जय आदिवासी, जय जवाहर. ताई, तुला असं वाटतं का खरंच की आंदोलन करून या समस्येवर काय तोडगा निघाल? हो हो वाटतं, कारण आपल्याकडं हा आंदोलनाचा संविधानाने दिलेला शेवटचा पर्याय आहे की लोकांच्या ज्या समस्या त्या सरकारपर्यंत कशा पोहोचवता येतील. तर नक्कीच ह्या समस्या आहेत ज्या सरकारपर्यंत पोहोचलेल्या आहेत, पण सरकार त्याच्यावरती अजून निर्णय घेत नाहीये ठाम. मित्रा, का लिहिलंयस हे? हे का जे आदिवासी धोरणं जे विरोधी आहे ते बंद करायचं म्हणजे असं काही काय धोरण आहे? जो की आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जो GR पास केलेला आपल्या आदिवासी विकासी पोरांसाठी, हॉस्टेलसाठी, तर ते एक खूपच विद्यार्थी विरोधी असं धोरण होतं. त्याच्यामध्ये त्यांच्या काही मागण्या अशा होत्या की त्या अटी टाळणी लावलेल्या आहेत, जसं की शिक्षणाचं वय असेल, त्याच्यानंतर मग बरेचसे मुद्दे होते की हॉस्टेलचे इन्फ्रास्ट्रक्चर असतील आणि विद्यार्थ्यांचे मुद्दे होते हॉस्टेलचे वगैरे. तर असले धोरणे जे की सरकार काढतं ते बंद व्हायला पाहिजे. त्यासाठी हा पोस्टर तयार केला. गेल्या 12 दिवसांपासून तुम्ही आंदोलन करताय, बरोबर. काय परिस्थिती आहे? सध्या परिस्थिती खूप क्रिटिकल आहे. आजच आमचा एक जो काही उपोषणकर्ता आहे त्याची परिस्थिती खूप खालावली होती. त्याचा श्वासोच्छवास थोडंसं बंद पडण्याच्या दिशेने होता, कारण त्याची ब्रिदिंग आहे ती खूप कमी झाली होती. मग अशा परिस्थितीत या ठिकाणी अँब्युलन्सचा अभाव होता की अँब्युलन्स अर्धा तास लेट आली आणि खूप काही कठीण परिस्थितीला या ठिकाणी सामोरं जावं लागलं. आणि परंतु आम्ही त्याला एकंदरीत या ठिकाणावर उचललं आणि ससून या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. बाकीच्यांची जर परिस्थिती म्हणली तर बाकीच्यांची सुद्धा परिस्थिती, आज 13वा दिवस आहे उपोषणाचा, तर अशा परिस्थितीत बाकीच्या लोकांची सुद्धा परिस्थिती खूप खालावलेली आहे. आमचे जे काही सहकारी आहेत, आमच्या ज्या काही बहिणी आहेत त्यांची सुद्धा शारीरिक परिस्थिती खालावलेली आहे. जण तुम्ही मिळून बसलाय, तर अशी कोणती मागणी आहे जी पूर्ण झालीच पाहिजे? पहिली जी मागणी आहे तो 2011चा जो GR आहे तो पूर्ण तर लागू झालाच पाहिजे. त्यांनी जो नवीन GR काढलाय तो आम्हाला पूर्णपणे मान्य नाहीच आहे. मग अशा वेळेस माझं एकच या ठिकाणी आव्हान असेल की देवेंद्र फडणवीस साहेबांनी की जर तुम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत याकडे लक्ष दिलं नाही, लक्ष घातलं नाही, तर आम्ही यापुढे रस्ता रोको करण्याचा नक्कीच या ठिकाणावरून आम्ही आव्हान करू की जो काही पुणे सोलापूर हायवे आहे तो आम्ही त्या ठिकाणी रस्ता रोको करू आणि आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या तुमच्याकडून हिसकावून घेऊ. आम्हाला मंत्रालयातून फोन येतो की तुम्ही विद्यार्थी प्रतिनिधी या मंत्रालयामध्ये, आपण चर्चा करू आणि योग्य तो निर्णय घेऊ. त्याच्यानंतर विद्यार्थी प्रतिनिधी जातात मंत्रालयामध्ये, 4 प्रतिनिधी जातात. तिथे जाऊन आम्हाला कळतं की सकाळी 8 वाजता बोलवलंय, हे सकाळी 11 वाजेपर्यंत आमच्या विद्यार्थ्यांना मंत्रालयाच्या बाहेर हिणवतायत. त्यांना कोणताच प्रतिक्रिया देत नाहीयेत. त्याच्यानंतर अख्खा दिवस त्यांना काही चर्चेचा वेळ मिळत नाही, त्यांना चर्चा करायला चान्सच मिळत नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा अख्खा दिवस निघून जातो. संध्याकाळी कुठेतरी त्यांची 5-6 वाजता चर्चेला ते बसतात. त्या बैठकीमध्ये गेल्यानंतर आमच्या पुण्याच्या प्रतिनिधींना असं म्हणून हिणवलं जातं की पुण्याच्या विद्यार्थ्यांसोबत आम्ही चर्चा करणार नाही, पुण्याच्या विद्यार्थ्यांसोबत आम्ही दुसरी काहीतरी वेगळी चर्चा करू. पण हे सगळे ते त्यांचे जे शब्द होते ते न मानता आमचे विद्यार्थी प्रतिनिधी जे होते ते मध्येच केबिन मध्ये जाऊन बसले, उभे राहिले आणि चर्चेचे सहभागी झाले. तिथे गेल्यानंतर त्यांना असं कळतं की आदिवासी विकास मंत्री म्हणतायत की आमच्या हातात काहीही नाहीये, हे CMच्या हातात आहे.
त्याच्यामुळे आणि त्यानंतर हे म्हणतात की जर तुमच्या हातात नाही तर आम्हाला सीएम ची भेट घालून द्या, आम्ही सीएम सोबत आमचे जे मागण्या आहेत त्या सीएम सोबत आम्ही त्यांच्यासोबत डायलॉग करू. त्याच्यानंतर तिथे जे आदिवासी विकास मंत्री म्हणतात की ठीक आहे, तुम्ही आंदोलन उपोषण मागे घ्या, त्यानंतर आम्ही तुम्हाला मंत्र्यांची भेट देतो. म्हणजे कुठेतरी हे फसवेगिरी सुरू आहे की म्हणजे आम्ही 15 दिवस झाले हे त्यांना निवेदन पाठवतोय, तर तुम्ही झोपेत आहात का? निवेदनाचा अभ्यास नाही केला का? हे सर्वात महत्वाचं आहे ना, की तुम्ही एवढे शिक्षित असून तुम्ही जर निवेदनाचा अभ्यास करत नसणार तर तुम्ही आमच्या मागण्या कधी पूर्ण करणार? आणि रोजगारचं आहे. रोजगार तर पैसा भरती 12-12.5 पैसा भरती आहे. ती तिथं बोगस आदिवासी भरलेले, त्यांची ती अजून आमची आदिवासींची भरती केलेली नाही त्यांनी. आमचे विद्यार्थी जे उपोषणाला बसलाय त्यांची कुठेतरी जी तब्येत आहे ती गंभीर व्हायला सुरुवात होते. त्याच्यानंतर ह्यांना कळतं की कुठेतरी हे खूप सेन्सिटिव्हली आंदोलन करतायत, खूप सिन्सिअरली आंदोलन करतायत. त्याच्यानंतर ते आम्हाला पुन्हा मंत्रालयात बोलवतायत. त्याच्या अगोदर एक अशी घटना घडते की आम्ही राहुल गांधींच्या स्टेजवर पोहोचतो. राहुल गांधींच्या स्टेजचा आम्ही पुरेपूर उपयोग करतो, कारण आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण करून हव्यात. आणि जे आमचे पेसाचे जे कायदे आहेत जे ट्रायबल एरियामध्ये लागू होतात ते लागू केलेच पाहिजे. आणि ती 12 पैशाची जी भरती आहे आदिवासींसाठी ती झालीच पाहिजे. आणि बोगस जे आदिवासी भरले त्यांनी ते काढलेच पाहिजे. 2017ला सुप्रीम कोर्टने नोटीस काढली होती ना की तुम्ही विशेष पदभरती करा. का विशेष पदभरती करा? कारण बोगस आदिवासी तिथे बसले होते. मग ते रिअल आदिवासी नसताना ते जर आपली नोकरी बळकावतायत, मग आमचा अधिकार नाही का? म्हणून त्याला विशेष पदभरती त्यांनी लेखली होती. मग तुम्ही जर आज 10 वर्ष होऊन जात आहे सुप्रीम कोर्टची ऑर्डर नाही मानत, तर तुम्ही आमचं काय ऐकणार आहेत? मग आम्ही उपोषण का नाही करावं? आम्ही आंदोलन का नाही करावं? मग तुम्हाला जर आता असं वाटतं की आम्ही कुठेतरी चुकीचं करतोय, आमच्या मागण्या पूर्ण करा, द्या आम्हाला टाइमलाईन की आम्ही 12,500 पदभरती एवढ्या टाइमलाईन मध्ये करतो. आम्ही करतो ही पदभरती 2 महिन्यात, करतो आम्ही 30 दिवसात. मग आम्ही का नाही आंदोलन माघार घेणार? तुम्ही जे GR बनवलं त्याच्यामध्ये वयाची अट टाकली, तुम्ही काय विचारून करून ती वयाची अट टाकली? तुम्ही आम्हाला विचारायला तर पाहिजे. अजून परत आणि सुरक्षा तर आता पोरींची सुरक्षा आहे, तसंच पोरींची सुरक्षामध्ये दुर्लक्ष केलंय. तसंच आता आमच्या बहिणी बोलल्या होत्या त्या दिवशी पण बसमध्ये त्यांना छेडखानी करतात हे ते. आणि त्यांचं हॉस्टेल पण असं ठिकाणी आहे की तिथून बार वगैरे बाजूला असं तसं जायला यायला प्रॉब्लेम आहे. ते एक सुरक्षा आहे. परत न्याय तर आम्हाला आता प्रत्येक हॉस्टेलचे विद्यार्थी प्रतिनिधी तुम्ही बोलवा, आमच्याशी चर्चा करा की आम्ही असा GR बनवतोय. जर आम्ही तिथं GR बनवायला तुम्हाला बसवलंय आणि आम्हाला जर गुड रिस्पॉन्स येत नाहीये, आम्हाला जर तुमचा GRच पसंत येत नाहीये, तर तुम्हाला हक्क कोणी दिला मग बनवण्याचा? तुम्ही त्याच्यामध्ये GR मध्ये मेन्शन असलेल्या गोष्टी कमी करून टाकतायत. सरळ छोट्या मुलांसोबत तुम्ही अन्याय करतायत. जिथे 250 ml दूध मिळत होतं तिथे तुम्ही 200 ml करताय. जिथे 500 ग्रॅम हे मिळत होतं, चिकन मटन मिळत होतं, तिथं तुम्ही 250 ग्रॅम करतायत. म्हणजे कुठे आम्हाला काही तुम्ही मारण्याच्या ह्याच्यावर बसलायत का? हे सगळं घडल्यामुळे आम्ही विद्यार्थी प्रतिनिधी चर्चा करतो. त्या चर्चेमध्ये आम्ही एकच निकाल काढतो की आपल्याला हे काही मान्य नाही. मेन जी मागणी आहे 12,500 पदभरती, विशेष पदभरती आणि पेसा भरती, बोगस आदिवासी त्यांच्यावर कारवाई करा. ते जर आम्हाला मिळत नसेल तर मग आम्ही एवढा 13 दिवस लढा देऊन आमचा फायदा काय आम्ही इथनं मिळवलाय? मग त्याच्यामुळे आम्ही मंत्रालयामधून पुन्हा मागे आलो आणि हे प्रोटेस्ट जशाच तसं सुरू ठेवलं. त्यांच्यावर आणखी प्रेशर क्रिएट करू आम्ही. आणि जो त्यांनी नागपूरला विषय घडवला की प्रोटेस्ट मागे घ्यायला लावलं, त्या विद्यार्थ्यांना जेव्हा कळतं की कुठेतरी आम्हाला फसवलंय, ते पुन्हा त्याच दिवशी त्याच रात्री त्या आंदोलनाला बसतायत. तरी मंत्री साहेबांना त्यांना पत्ता लागत नाही की मुलं पुन्हा प्रोटेस्टला बसली. त्यानंतर मुलींच्या वॉशरूमचा विषय येतो की ते ATC ऑफिस समोर बसलायत आणि मुलींना वॉशरूमला जायला त्यांनी गेटला टाळं लावलंय. म्हणजे इतपत आमच्या मुलींसोबत तुम्ही अत्याचार करताय. एवढं सगळं ह्या 13 दिवसात घडलं. लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर आणखी 4 दिवसात काय घडणार आहे त्याची कल्पना सगळ्यात जास्त तुम्हाला हे मंत्रालयात आहे. काय घडणार आहे ते तुम्हाला चांगलं साहजिकच माहिती आहे की काय घडणार आहे. त्याच्यावर मी दुसरे काहीच बाब बोलू शकत नाहीये. तुम्हाला वाटतं का की तुम्ही आंदोलन केलं की सरकार ऐकेल आणि धोरणं बदलेल? तसं तर आता आम्हाला आंदोलन चालू झालेलं 12-13 दिवस झाले ते, पण आता कुठेतरी आम्हाला एक आशा आहे की जसं थोडं अख्खा महाराष्ट्रभरामध्ये पोरं बसल्यामुळे थोडं आता ते जो मनावर त्यांनी घेतलेलं असं दिसते. थोडं आजच त्यांनी एक आपलं हे लेटर त्यांनी पास केलेलं की ते धोरण जे होतं ते त्यांच्यामध्ये ती वयाची अट त्यांनी ती वाढवलेली आणि ते पारित केलेलं. पण तरी काही ज्या मागण्या होत्या विद्यार्थ्यांच्या त्या पूर्णपणे पूर्ण नाही झाल्या. आणि जो 2011चा GR विद्यार्थ्यांची मागणी होती की तो लागू करावा, तर तो पूर्णपणे लागू नाही केला त्यांनी. म्हणून मग अजून थोडे ठाणपणे बसलेले असतील. मोर्चा चालूच असेल, आंदोलन चालू. 12-13 दिवस झाले आम्ही बसलो इथं, अजून पण न्याय मिळाला नाही.
तर आत्ताच आदिवासी विद्यार्थ्यांशी बोलल्यावर एक गोष्ट जाणवली की विद्यार्थी हा विद्यार्थी असतो, त्यांच्या मागण्या सुद्धा इतर विद्यार्थ्यांसारख्याच आहेत. तर मुळात मुद्दा हा आहे की तुम्ही जेव्हा आदिवासी विद्यार्थ्यांसाठी GR काढता तेव्हा तुम्ही त्यांचं मत सुद्धा ऐकलं पाहिजे. कारण तुम्ही ज्यांच्यासाठी GR काढलाय, तुम्ही ज्यांच्यासाठी नियम अटी लावताय, त्यांचं म्हणणंच जर तुम्ही ऐकलं नाही, त्यांच्या मागण्या काय आहेत, त्यांचे प्रॉब्लेम काय आहेत हेच तुम्ही जाणून घेतले नाहीत, तर त्या GRचा काहीही अर्थ उरत नाही. आता या समस्येवर प्रशासनाला लवकरात लवकर काहीतरी मार्ग काढावा लागेल, अन्यथा जंतर मंतरला जे झालं त्याची पुनरावृत्ती आपल्याला इथे सुद्धा पाहायला मिळेल.